नाशिकच्या नामको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये रुग्णांचं आर्थिक शोषण होत असल्याचं लज्जास्पद प्रकरण समोर आलंय। पिवळे कार्ड असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलेला कॅन्सरच्या उपचारानंतर महात्मा फुले योजनेमध्ये मोफत उपचार मिळणे आवश्यक होतं, मात्र ते न करता शासनाकडून पूर्ण पैसे आले नाहीत असे सांगून उपचार झाल्यावर तिच्या पतीकडून 30,000 रुपये मागण्यात आले। इतकेच नाही तर पैसे आणून दिल्याशिवाय रुग्णाला सोडण्यास नामको हॉस्पिटल तयार झाले नाही। त्यातील काही रक्कम लाच म्हणून स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकासमोर निदर्शनास आले। त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आणि कॅशियरसह 3 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्वांची चौकशी करण्यात येते। आता या कॅन्सर हॉस्पिटलवर शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या निमित्ताने काही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। उपचारानंतर मागितले जाणाऱ्या रकमेतील केवळ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, की अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळही यात सहभागी आहे? याचाही तपास निष्पक्षपणे होणे गरजेचे आहे, कारण पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कर्मचारी एवढी हिंमत करणारच नाहीत। अध्यक्ष आणि संचालक मंडळ किंवा व्यवस्थापनाने असे पैसे मागण्याचे असे काही निर्देश कर्मचाऱ्यांना दिले होते का, याचाही तपास केला जावा। फक्त नावालाच धर्मदाय असलेल्या नामको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि गोरगरीब रुग्णांची होणारी लूट हा अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय होता। आता येथील कर्मचारीच लाच घेताना पकडले गेल्याने नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून खरंच निष्पक्षपणे चौकशी झाल्यास हे सर्वजण आरोपीच्या पिंजऱ्यात येऊ शकतील। तसेच या ट्रस्टचे संचालक मंडळ धनदांडगे असून ते पैसे पेरून चौकशी गुंडाळतील अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळेच नाशिक स्टार न्यूज वृत्तवाहिनीच्या वतीने देखील गेल्या काही वर्षात कोणते कॅन्सर पीडित रुग्ण येथे ॲडमिट होते त्याची माहिती मिळवून त्यांच्याकडून ही नामको चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापनाकडून अशीच काही रक्कम उकळली गेली का, याचा शोध घेतला जाणार आहे। ज्यांना या नामको चॅरिटेबल ट्रस्टची काही तक्रार त्याच्याविषयी करायची आहे त्यांनी नाशिक स्टार न्यूज कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन स्टार न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।